हा कालिया नावाचा जो सर्प आहे तो 7 फण्याचा सर्प कशामुळे झाला? तो पूर्वजन्मातली काही कथा आहे का त्याला आधार? ऐका. हा कालिया नावाचा सर्प हा पूर्वजन्मातला एक महात्मा होता. अश्वसेरा नावाचा एक महात्मा, त्या महात्म्याच्या आश्रमामध्ये वेदशिरा नावाचा एक महात्मा आले. ही कथा भागवतात पाहायला सापडत नाही, पण गर्गसंहिता नावाचा ग्रंथ आहे, गर्गसंहितेमध्ये ही कथा पाहायला सापडते. अश्वसेरा नावाच्या महात्म्याच्या आश्रमामध्ये वेदशिरा नावाचा महात्मा आला. महात्मा आला बरोबर तो महात्मा 2 दिवस राहिला, 4 दिवस राहिला, 8 दिवस राहिला, 15 दिवस राहिला. जायचं काही नावच घेणार. शहाण्या माणसाने आपलं काम झालं की निघून जावं. बरं का, भागवत आलेले सगळे पाहुणे, भागवताला आलेल्या सप्ताहाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी लक्ष द्या. उद्या काला झाला लगेच आपापल्या गावाला हाला. आता काला होऊन बी 15-15 दिवस जर राहत असेल मग ते भाऊजही जरा बोट मोडते. तुमच्या गावातले नाही, आमच्याकडचे. शहाण्या माणसाने काम झालं की निघून जावं. मी उद्या काला झाल्याबरोबर निघून जाणार आहे. हा, पाहुण्याने काम झालं ना लवकर निघून जावं. पण काही माणसं अशी असतात महाराज, कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात, महिना जातच नाही. असं जे जावई सप्ताहाला आला, सप्ताह संपला, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिनाभर झाले, जायचं नावच घेईना. सासरी बुवा जावयाला म्हणले, जावई बापू का हो 15 दिवस झालं तुम्ही इकडेच आहेत, लेकरांचं काय चाललंय एकदा बघून यावं. ते काय म्हणतो माहितीये का, त्यांनाच इकडे बोलवून घेतो. ह्याला कटवायचं पडलं ते आणखीन बोलवायला लागलं, काय करावं. संध्याकाळच्या वेळेला त्या नवरा बायकोने विचार केला की आज आपण भांडण करू म्हटल्यानंतर जेवायच्या वेळेला खोटं याने म्हणलं, किती बेसन खारट केलंच नाही. म्हणजे खायचं तर खाय, नाही तर उठून जा. दररोज सप्ताहात पंक्ती चांगल्या होत्या म्हणून घरचं जेवायला गोड वाटण असं ती सहज म्हणली. असं म्हणल्यावर तो मला उलट बोलतेस का म्हणलं. त्याने काठी घेतली, मारायला धावला. ते पळत घरात गेले. बेडरूम मध्ये गेल्यानंतर याने खोटं गादीवर मारावं, तिनं खोटं रडावं. आलेला जो जावई पाहुणा होता ते म्हणला, आता यांचे भांडणं लागलेत, आपण काही इथं थांबण्यात मजा नाही. ते उठलं आणि गावातल्या मंदिरावर येऊन बसलं. गावापासून लांब मंदिर होतं. अर्धा तास झाला, 1 तास झाला. त्या सासरी बुवानी जिकडे तिकडे पाहिलं, घरात जावई नाही, शेजारी पाजारी गल्ली जावई नाही. बायकोला म्हणलं, गेलं वाटतंय, आता काही पुन्हा येत नाही. आणि म्हणले, आता घे वाढून जेवायला वाढून घेतल्यानंतर हा म्हणायला लागला, बघ मी कसं केलं मारल्यासारखं. ते म्हणले, बसा का, मी कसं केलं रडल्यासारखं. तेवढ्यात हे जावई दरवाजात उभा राहिला. ते म्हणला, मी कसं केलं गेल्यासारखं. म्हणजे काही माणसं घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाहीत. असंच होतं माझ्या जीवनात. ज्या गोष्टीची माणसं मिळावी वाटतात, भेटावी वाटतात, ती माणसं भेटत नाहीत. आणि जी माणसं भेटू नाही वाटतात, तोंड बघायची इच्छा नसते, ती माणसं मात्र तोंडासमोर आल्याशिवाय राहत नाही. मी असं सांगत असतो, प्रत्येक गावागावामध्ये एक चांगल्या तोंडाचा माणूस असतो. तुमच्या गावात सुद्धा आहे. असं वाटतं एक तो सज्जन माणूस सकाळी सकाळी भेटावा. जसं चांगल्या तोंडाचा असतो ना, तसा आपिशा तोंडाचा सुद्धा असतो, फक्त तुमच्या गावात नाही. चांगल्या तोंडाचा माणूस सकाळी सकाळी भेटावा असं वाटतं, पण चांगला माणूस भेटत नाही. आणि आपिशा तोंडाचा समोर आल्याशिवाय राहत नाही. चांगली माणसं मिळत नाहीत, वाईट माणसं काही कटत नाहीत. तो जायचं काही नावच घेना तो महात्मा. 2 दिवस झाले, 4 दिवस झालं, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, जायचं नावच घेना. अश्वशिराने वेदशिरांना विचारलं, का हो महात्माजी, 15 दिवस झालं तुम्ही इथे आहात, माझीच खायची सोय नाही, मी इकडून तिकडून मागून मधुकरी मागून जगतो आणि माझाच वनवास असताना तुम्हाला मी सांभाळतोय. 15 दिवस झालं काही तुम्ही कुठे जाणार वगैरे काही सांगत नाही. वेदशिराने सांगितलं, मी तर आता जाणार नाही आणि तुलाच इथं राहू देणार नाही. म्हणजे पाहुणा म्हणून आला, सोयरा म्हणून आला आणि पाहता पाहता थोडा ताकदवार होता, थोडा बलशाली होता. वेदशिरा नावाच्या महात्म्याने अश्वशिरा नावाच्या महात्म्याच्या गचुरीला धरलं, हाताला धरलं आणि त्या आश्रमाच्या बाहेर काढलं. म्हणजे आश्रम होता अश्वशिराचा. पाहुणा म्हणून वेदशिरा आले आणि आल्यानंतर त्या महात्म्याची जागा किंवा त्या महात्म्याचा आश्रम त्यांनी काबीज केला, आपल्या भाषेमध्ये कब्जा केला. महात्म्याला राग आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, मला वाटलं होतं तुम्ही साधू आहात, मला वाटलं होतं तुम्ही संत आहात, पण तुम्ही तर फार स्वार्थी निघाले आहात. तुमचं लक्षण दिसणं साधू सारखं आहे, पण तुमचं वागणं किंवा तुमचं लक्षण हे एखाद्या सर्पासारखं आहे, सापासारखं आहे. साप सुद्धा असाच करतो ना, फिरत 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 येतो
आणि उंदराने तयार केलेल्या आयत्या बिळामध्ये साप उंदराला दादागिरी करतो आणि उंदराला बाहेर काढतो. सापाने कधी बीळ खोदले का हो? सापाने कधी घर तयार केलंय का? आयत्या घरामध्ये उंदरावर दादागिरी करतो आणि उंदराला घराच्या बाहेर काढतो. म्हणजे उंदराची जागा साप काबीज करतो. अश्वसेनाने शाप दिला, तुम्ही दिसायला आहात साधू, पण साधू आहात पण तुमचं लक्षण मात्र सर्पासारखं आहे. माझा शाप आहे तुम्हाला, पुढच्या जन्मामध्ये 7 फण्याचा सर्प होऊन तुम्ही पडाल. हा शाप जेव्हा त्यांनी दिला तेव्हा वेदशिरांना वाईट वाटलं आणि वेदशिर असं म्हणायला लागले, तूही साधू दिसतोयस पण तुला आणखीन आश्रमाची आसक्ती तुझी सुटली नाही. तुलाही माझा शाप आहे, तो पुढच्या जन्मात कावळा होऊन पडशील. आणि शाप दिल्यामुळे हे महात्मे 7 फण्याचा सर्प झाले आणि यांनी त्याला साप रामायण लिहिलं वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. याच्यातला सिद्धांत असा आहे, जी माणसं दुसऱ्याचा आश्रम बळकावतात ती माणसं पुढच्या जन्मामध्ये सर्प होतात. जी माणसं दुसऱ्याची जागा हडप करतात ती माणसं पुढच्या जन्मामध्ये सर्प होतात. आणखी पुढे सांगतो, जी माणसं दुसऱ्याच्या जागेमध्ये कुरू 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 आक्रमण करतात, दुसऱ्याचे बांध फोडतात, ती माणसं पुढच्या जन्मामध्ये कोण होतात? बोला बोला बोला. म्हणून माझे हात जोड विनंती आहे, बाकीच्याच काही का असं नाही, पण कथा ऐकणाऱ्या माणसाने तरी बांध फोडायचा नाही आणि दुसऱ्याच्या जागेमध्ये कब्जा किंवा दुसऱ्याची जागा कधी ताब्यात घ्यायची नाही. आणि जर दुसऱ्याची जागा जर विधभर हातभर घेतली असेल तर आज कथा झाल्याबरोबर सोडून द्या. पुढच्या जन्मात आम्हाला सर्प व्हायचं नाही. शुकदेवजी कथा राजा परीक्षितीला सांगतात, काल याचं मर्दन करतात. पुढे भगवान कृष्ण परमात्मा गोपींच्या सानिध्यामध्ये, गोपाळांच्या सानिध्यामध्ये एक रास नावाची क्रीडा करतायत. बरीच लोक रास क्रीडेच्या बाबतीमध्ये जरा चुकीचा अर्थ लावतात. कोणता? कृष्णाने स्त्रियासोबत केलेले नृत्य